तर हॅलो भावांनो, आम्ही इथं पुण्यामध्ये आलेलो होतो. पुण्यातल्या एका जंगलामध्ये आलेलो. त्या जंगलाचं नाव काय मला सध्या माहीत नाही आहे, मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगेल. हे बघू शकता, जंगल खूप दाट आहे. जंगलाच्या आम्ही मधोमध आलेलो होतो. इथून वरून विमान पण जातात, म्हणजे आय थिंक इथं जवळपास कुठं विमानतळ पण आहे, पण विमान खूपच वरून जातात म्हणून विमानतळ जवळपास नसून मॅक्झिमम 30 ते 35 किलोमीटरच्या दूरीवर असं मला वाटतंय. तर बघू शकता, जंगल खूपच दाट आहे. या जंगलामध्ये अनेक प्रकारचे झाडं हे आहेत आणि समोर गुफा पण आहे. काय नाव गुफेचं, आय थिंक पाताळेश्वर गुफा आहे. हे बघू शकता, हे झाड कशाचं आहे तुम्हाला बघूनच कळलं असन. कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघू शकता, आता आम्ही जंगलाच्या मध्ये एंटर होणार आहोत. त्याच्यामुळं आता मला तर भरपूर ताण लागलेली, त्याच्यामुळं मी काय करणार आहे माहिती आहे का, हे चिंचाचा पाला आहे, डायरेक्ट चिंचाचा पाला खाणार आहे. हे बघा, माझी छोटी बहीण पिऊ जी की चिंचाचा पाला खाण्यासाठी पाला तोडतीये. का रे वाननेर खायना रे पाला. पाला कशाला पाहिजे तुला? पाला कशाला पाहिजे तुला? पाला खायला पाहिजे. गाईज बघू शकता, हिला पाला खायचा आहे जंगलामध्ये आल्यावर. तर आम्ही आता जंगलाच्या मध्ये एंटर होणार आहे. भरपूर असं म्हणजे रिस्की रोड आहे आणि पाणी पडल्यामुळं सगळा चिखल हे झालेला आहे मध्ये. हे बघू शकता. पूर्ण असा उताराचा रोड आहे. इथं फणाऱ्याचे याचे भरपूर झाडं आहेत आणि या जंगलामध्ये जे एक वैशिष्ट्य म्हणजे जंगलामध्ये दगड आहेत, म्हणजे थोडं फाडी टाईपचे दगड आहेत इकडं, नॅचरली तयार झालेले आहेत, म्हणजे ते कोणी बनवलेले नाही आहेत. हे बघू शकता, इकडं ह्या जंगलामध्ये खूप प्रकारचे जनावर हे आढळतात. म्हणजे वाघ सिंह नाही, पण दुसरे हरणं, मोरं, डुकरं, रानडुकरं, ससे, असे भरपूर प्राणी. आणि मेन म्हणजे सांगायचा मुद्दा, साप पण भरपूर आहे त्या जंगलामध्ये. या जंगलामध्ये बाहेरून सिटीमधले साप पण रेस्क्यू केले जातात. गाय जंगलामध्ये मला जायला खूप भीती वाटते, पण सध्या मी हिम्मत कशामुळे करतोय माहिती आहे का, कारण हमारे साथ हमारे मामा खड़े हैं. जब तक तुम मेरे साथ हो मुझे मारने वाला पैदा नहीं हुआ मामा. हे बघा, गाय चिंचाचा पाला खिशामध्ये लपून घरी जाऊन खायचा प्लॅन चालू आहे इथं. ये आप देख सकते हो, ये जो है ये हमारे मामा जो इमली का पत्ता अपने खिसे में लेके जा रहे हैं और ये घर पे जाके खाने वाले हैं. गाइस, आंबट लग रहा है तो बहुत चांगला लग रहा है खाने को. आप देख सकते हो, ये कितना घना जंगल है. ये लपलेलो है पागल. या दूर तक ना कोई आदमी है और ना कोई औरत है तो सिर्फ हम तीनों. और आप बने रहिए वीडियो के अंदर. तीनों भी नहीं, ढाई. हम जंगल के अंदर 5 से 6 किलोमीटर दूर तक आ गए हैं गाइज. ये सैकड़ों एकड़ में फैला हुआ जंगल है जो कि पुणे में स्थित है गाइज. मैं फिलहाल तो इस जंगल के बारे में कुछ बता नहीं सकता क्योंकि मुझे इसके बारे में अभी कुछ नॉलेज नहीं है, लेकिन मैं जब दूसरा वीडियो बनाऊंगा तो आपको पूरी डिटेल दूंगा वीडियो में. सो गाइज, ये वीडियो ज़्यादा बड़ा नहीं होगा, सिर्फ 10 से 8 मिनट का होगा. आपको पूरा वीडियो देखना होगा. ये देख सकते हो, यहाँ पे पानी बह रहा है जो कि बारिश की वजह से आया है, आई थिंक ऐसा मुझे लग रहा है. पीछे का कैमरा शुरू करने का मेरे मोबाइल में ऑप्शन नहीं है, ना ही मेरे पास आईफोन है. ये देख सकते हो, तो भी मैं आपको दिखाने की कोशिश करूँगा. ये देख सकते हो, पानी बह रहा है गाइज. ये बारिश से पानी बह रहा है. डबल टैप केलं होते का? हाँ, वीडियो क्लोज नहीं झाला भाई, नको. ये देख सकते हो, अब हम आगे की ओर जा रहे हैं. वीडियो क्लोज करना भी मुझे नहीं लगता सही है, क्योंकि वीडियो कट करके जो होता है एडिटिंग में थोड़ा प्रॉब्लम होता है, इसलिए वीडियो में मैं पूरा बोलूँगा गाइज. थोड़ा भी चुप नहीं रहूँगा और आप भी बिना चुप रहे वीडियो को साइलेंट मत देखो यार. लाइक करो, बहुत स्टैमिना जलता है, बहुत कष्ट करना पड़ता है वीडियो बनाने के वास्ते. ये देख सकते हो, इसने चिता का कितना बड़ा भारा लाया है. ये थांब दाखव वीड चिताचा पाला एकदा जंगलातून गाईज बघू शकता तुम्ही. चिताचा पाला तस्करी करत आहे. बोल की पिऊ काहीतरी. मोक्का रे. चांगले शब्द वापर ना. बघू शकता तुम्ही गाईज, खूपच म्हणजे काय जंगलामध्ये खूपच रिस्की. आय थिंक वरून हेलिकॉप्टर चाललंय आता. हेलिकॉप्टर नाही, ते काय हे बघू शकता काय तर चाललंय. तर समोर जाणार आहेत गाईज आता आम्ही. हे बघू शकता, इथं झाडाला कवळा पाला आहे. हे कवळा पाला खायला चांगला लागतोय. तोड ना. अगं कवळा तोड पिऊ.
हे बघू शकता काय जी माझी छोटी बहीण आहे, जिला की आता माझ्या व्हिडिओ मला खूपच टेन्शन आलेलं दिसतंय मला. तिला चालायचंच खूप टेन्शन. गाईज बघू शकता तुम्ही इथं तोंडाला लावलेलं पावडर घामान धुवून गेलेलं आहे. मुंह को लगाया, जो मैंने मुंह को फेस वॉश कर रहा था गाइज वो पसीने से धो के निकल गया है. ये देख सकते हो ये भी काली गिर चुकी है, लेकिन मेरे से काला कोई नहीं है यहाँ पे. देख सकते हो अब हम थोड़ा जंगल के बाहर आ गए हैं. यहाँ पे पार्टी पे कुछ तो भी पहले लिखे हुआ था, अभी जो कि पूरी तरह साफ है. ये देख सकते हो अब हम जंगल के थोड़ा आउटसाइड को आ गए हैं. ये देख सकते हो अब मैं आपको पीछे का लुक दिखाऊंगा. पीछे सिटी है जो कि पुणे सिटी है, और वहाँ पे शायद कौन सी तो भी अभी नहीं बता सकता मैं. वो देख सकते हो आप खरगोश है वहाँ पे गाइस. मैं आगे जाके आपको बताता हूँ 1 मिनट वीडियो में. कुठे मैं अब आगे की ओर जा रहा हूँ गाइस. पूरा नीचे डोंगर दरी है, देख सकते हैं. कौन तो भी आवाज़ दे रहा है, देख सकते हैं आगे. ये देख सकते हो हम अंदर आ गए हैं पूरी तरह से. अब आगे जाने के लिए मेरी भी पड़ गई है, इसलिए हम यहाँ से ही दिखाएंगे आपको. ये देख सकते हो थोड़ा आगे की ओर जाके देखते हैं, लेकिन आगे कैसा आगे जाना मुझे नहीं लगता सही है. हाँ सही है सही है. ये देख सकते हो तुम, यहाँ पे ही था शायद खरगोश, मुझे देख के कहीं छुप गया है. अब हम जाएंगे जंगल की बाहर. ये देख सकते हो आप, यहाँ पूरा जंगल ही है. ऊपर से आसमान में यहाँ आप ज़रूर विज़िट करिए पुणे में आए बाद.